मैत्रिणींनो, या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आज मोत्याची बननेट याचा व्हिडिओ बघणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ही मोत्याची जाळी आंबाड्यासाठी बनवणार आहोत। आपल्या डोक्यातला आंबाडा जो असतो केसांचा, त्यासाठी आपण ही मोत्याची जाळी बनवणार आहोत। कशी बनवायची ते बघणार आहोत। मी या जाळी बनवण्यासाठी 4 नंबरचे मोती घेतलेले आहेत। तर खूप सुंदर दिसते ही जाळी। आता ही कशी बनवायची ते आपण बघूयात। फार थोडं साहित्य लागतं या जाळी बनवण्यासाठी, जास्त काही साहित्य लागत नाही। 2 रंगांचे मोती मी इथं गोल्डन मणी घातलेत, त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या रंगीत आवडीनुसार बारीक मोती वापरले तरी चालतात। लाल, हिरवा, तुमच्या साडीवर मॅचिंग करायचं असेल आंबाड्याची जाळी तरी सुद्धा तुम्ही इथं रंगीत मोती वापरू शकतात। आता गुढीपाडवा जवळ येतच आहे, तर पाडव्याला आपण नऊवारवरती हा आंबाड्याची जाळी वापरू शकतात। करून बघूयात। चला तर मग या जाळी बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूयात। हे बघा मैत्रिणींनो, साहित्य बघतोयत आपण। मी वायर घेतली आहे इथं 30 नंबरची। तर ही जाळीसाठी तुम्ही असा ज्वेलरी दोरा जरी वापरला दुहेरी तरी चालेल। मी आता सध्या तुम्हाला वायरमध्ये बनवून दाखवणार आहे ही जाळी कशी बनवायची। सुई, कात्री आणि 4 नंबरचे बारीक मोती क्रीम कलरचे आहेत आणि गोल्डन मणी। हे इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात आपल्याला मार्केटमध्ये कुठेही मिळतात। तर 0 नंबरचे, खूप बारीक नाही घ्यायचे, 0 नंबरच्या वरचा नंबर घ्यायचा, जेणेकरून गोल्डन मणी आपल्या सुईतून ओवला जाईल। या हिशोबाने आपल्याला हे मणी घ्यायचे आहेत। आणि ह्या योपिना आंबाड्याची जाळी ओवण्यासाठी आपल्याला आंबाड्याची जाळी बसवायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला योपिना लागतील। चला तर मग हे साहित्य एवढं लागतं आपल्याला। आता आपण सुरुवात करूयात जाळी बनवण्यासाठी। हे बघा मैत्रिणींनो, सुरुवातीला आपल्याला एक 0 नंबरचा गोल्डन मणी वायरमध्ये ओवून घ्यायचा। मी वायरला गाठ मारलेली आहे। 30 नंबरची वायर आहे आपली ही। हे बघा, हा गोल्डन मोती 1, 2, हे 4 नंबरचे क्रीम कलरचे मोती, परत एक गोल्डन कलरचा मोती, परत 2 4 नंबरचे मोती। हे गोल्डन मणी इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात मिळतात, ते गोल्डन मोती आहेत हे। दोन मोती ओवले की परत एक गोल्डन मोती, एक गोल्डन, 2 क्रीम, परत एक गोल्डन, 2 क्रीम, एक गोल्डन, 2 क्रीम, एक गोल्डन। आणि आता परत अजून एकदा 8 4 नंबरचे मोती आले पाहिजे क्रीम कलरचे। हे बघा, आता आपल्याला हा गाठ जिथे मारली तिथं जो गोल्डन मोती आहे त्यातून सुई ओवून घ्यायची आहे 2 क्रीम कलरच्या मोत्यांमधून। एक गोल बनवायचे आपल्याला। परत एकदा गोल्डन मणी आणि 2 क्रीम कलरचे मोती, त्यातून सुई ओवून घेतली आहे। आता परत 2 क्रीम कलरचे मोती, एक गोल्डन मणी, परत 2 क्रीम कलरचे मोती, परत एक गोल्डन, परत क्रीम कलरचे मोती। आता क्रीम कलरचे मोती 6च आले पाहिजे।
कारण 2 मोती आपण हे मागच्या गोलमधले घेणार आहोत आणि गोल्डन 2 आले पाहिजे. तर या 2 मोत्यांमधून आपण सुई ओवून घेणार आहोत. हे बघा मित्रांनो, असं हे गोल दिसेल. 2 मोती 1 गोल्डन मणी, 2 मोती 1 गोल्डन मणी, 2 मोती 1 गोल्डन मणी, असं प्रत्येक गोलला दिसलं पाहिजे. परत आपण गोल झाल्यानंतर 2 मोती 1 गोल्डन मण्यातनं सुई ओवून घेतली आहे आणि परत या पांढऱ्या 2 मोत्यांमधून डावीकडून सुई काढलेली आहे. आता आपल्याला असं तिसरं गोल बनवायचं आहे. तिसरा गोल बनवताना परत तीच प्रोसिजर आहे. 2 क्रीम कलरचे मोती, 1 गोल्डन, परत 2 क्रीम कलरचे मोती, 4 नंबर मणी घेतलेला आहे मी हा, आणि गोल्डनचा पण एकदम 0 नंबर, म्हणजे ज्यातून सुई ओवली जाईल आपली असा गोल्डन घ्यायचा. याच्यापेक्षा पण एक बारीक गोल्डन येतो, तो काही नाही घ्यायचा आपण, कारण सुईमधून जात नाही त्याच्यात. ते बघा 3 वेळा 2-2 मोती ओवून घेतलेत आणि परत या 2 मोत्यांमधून परत 2 मोती गोल्डन. जशी आपण 6ची पट्टी गोलची करतो त्याच पद्धतीची आहे ही. 8 मोत्यांची आहे फक्त, आणि मध्ये मध्ये आपण गोल्डन मणी गुंफलेला आहे. तर असे तुम्ही 12 गोल करून घ्या. हे बघा, आता ही एक मी 5 नंबरच्या मोत्यांमध्ये अशीच आपल्याला जाळी बनवायची. हे 5 नंबरचे मोती आहेत आणि हे 4 नंबरचे आहेत. तर 4 नंबरमध्ये थोडी नाजूक होती आणि 5 नंबरमध्ये अशी थोडीशी ठसठशीत दिसते. तुम्हाला जसं जी साईजचं आवडत असेल मोत्याची जाळी बनवायची त्या साईजची तुम्ही बनवू शकतात. तर या पद्धतीनं आपल्याला असे 12 चौकोन गोल बनवून घ्यायचे आहेत. ते मी आता बनवून घेते. हे बघा मैत्रिणींनो, आपले हे असे आता 12 चौकोन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, आता 12वा एक करून घेते. 12 चौकोन म्हणजे तुम्ही तुमच्या साईजनुसार, म्हणजे जसं जेवढं तुम्हाला आंबाड्याची जाडी, आंबाडा जेवढा मोठा घालायचा असेल तेवढे हे चौकोन वाढवून मोठी जाळी बनवली तरी चालेल. 10 चौकोन 12 चौकोन अशी पण छान दिसते, 10ची पण छान दिसती. 10ची मी एक बनवली होती. हे बघा, ही एवढी जाळी 10 चौकोनाची आहे. तर आता आपल्याला 12 चौकोनांची 12-13 चौकोनांची थोडीशी मोठी साईजमध्ये बनवायची आहे. हे बघा मैत्रिणींनो, आपले हे आता 12 गोल तयार झाले. गोल चौकोन तुम्ही याला काही म्हणू शकतात. जाळी करायची आपल्याला आंबाड्याची ही 10 चौकोनांची ही अशी दिसते तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे. आता आपल्याला 12 ते 13 मोठी करायची, थोडक्यात त्याच्यापेक्षा मोठी करायची. तर मी आता याच्या साईडला आपल्याला बॉक्स वाढवत जायचेत, चौकोन वाढवत जायचेत. तर या 2 मोत्यामधून मी बाजूची रांग तयार करण्यासाठी 2 मोत्यांमधून वायर आणलेली आहे. इथं आता आपल्याला एक सेंटरचा गोल्डन मणी आलेला आहे, त्यामुळे सुरुवातीला आधी आपण 4 नंबरचे मोतीच घेणार आहोत. त्याच्यानंतर एक गोल्डन, परत 2 4 नंबरचे मोती, परत एक गोल्डन मणी आणि परत 4 नंबरचे मोती. आणि याच्या साईडचे जे 2 मोती आहेत या चौकोनातले, त्या 2 मोत्यांमधून सुई ओवून घेतली आहे.
इथून तुम्ही आता इकडे डाव्या साईडला गेलात, 2 मोत्यांमधून जायचं. परत इथे एक सेंटरचा गोल्डन मणी आलेलाच आहे, त्यामुळे सुरुवातीला आधी लक्ष ठेवायचं, आधी गोल्डन मणी 4 मण्यांच्या मध्ये एक गोल्डन मणी आला पाहिजे. म्हणजे 4 मण्यांच्या मध्ये म्हणजे हे बघा, हे 4 बॉक्स आहेत की नाही, 1 2 3 4, याच्यामध्ये हा एक गोल्डन मणी. असं प्रत्येक बॉक्समध्ये एक एक गोल्डन मणी आले पाहिजे प्रत्येक रांगेच्या ह्याच्यात. एक गोल्डन मणी 2 मोती कलर, एक गोल्डन मणी 2 मोती कलर, असाच पूर्ण हा जाळीचा चौकोन आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आता इथे आपण 2 4 नंबरचे मणी, एक गोल्डन मणी, 2 4 नंबरचे मणी असे ओवलेले आहेत. इतक्या वेळ आपण 6 ओवत होतो. आता हे 2 आलेत आपल्याकडे आणि हे 2 आलेत. हे 4 मणी आलेले आहेत, त्याच्यामुळे आता फक्त वायरमध्ये 4च मणी ओवून घेतले. आणि या 2 मोत्यांमधून विरुद्ध दिशेने येते, कारण आपल्याला हा आता बॉक्स पूर्ण इथं तयार करून घ्यायचा आहे. परत या 2 मोत्यांमधून, परत या 2 मोत्यांमधून, परत या गोल्डन मण्यामधून, परत या 2 मोत्यांमधून, हे बघा, आणि ह्या गोल्डन मण्यामधून परत या 2 मोत्यांमध्ये. अशा पद्धतीने आपलं हे तिसरा चौकोन सुरू झाला आहे. मी 2 मोत्यांमधून वायर समोरच्या दिशेने आणली आहे. आता परत 2 मोती क्रीम कलरचे, एक गोल्डन आणि परत 2 मोती क्रीम कलरचे. 4 मोती वायरमध्ये ओवून घेतलेत, मध्ये एक गोल्डन ओवून घेतलाय आणि या 2 मोत्यांमधून सुई ओवून घेतली. परत हा सेंटरचा गोल्डन मणी आहे, त्यातून सुई घेतली आहे. समोरचे 2 मोत्यांमधून सुई घेतली आहे आणि परत गोल्डन मण्यांमधून पण सुई घेतली आणि वायर, हे बघा, हे गोल्डन आणि पुढचा बॉक्स तयार करण्यासाठी सरळ 2 गोल्डन, हे 4 नंबरच्या मोत्यामधून इथून पूर्ण 2, एक गोल्डन, 2 मोती, एक गोल्डन, 2 मोती, इथपर्यंत आपली आता वायर आलेली आहे. परत आपल्याला 2 क्रीम कलरचे मोती, एक गोल्डन मणी, परत 4 नंबरचे मोती. हे बघा, ह्या बॉक्समधला या 2 मोत्यांमधून सुई ओवून घेतली. हा चौथा बॉक्स आपला तयार झाला. परत या सेंटरमधला गोल्डन, 2 क्रीम कलरचे, परत एक गोल्डन, परत समोरचे मोती कलर, म्हणजे 1 2 3 4, 4 क्रीम कलरचे आणि 2 गोल्डन मण्यांमधून सुई आपली नवीन बॉक्स तयार करायच्या आधी एवढ्या मण्यांमधून गुंफून घ्यायची. याच पद्धतीनं आपल्याला आता हे जसे 2 रांगा झाल्या तशा 12 रांगा, 14 रांगा, तुम्हाला जेवढा बॉक्स हवा आहे तेवढा बनवून घ्यायचा. मी आता हा बॉक्स तयार करून घेते जाळीचा. हे बघा मैत्रिणींनो, आपली आता ही इकडून 12 चौकोन, हे 12 चौकोन, अशी ही जाळी
कंप्लीट झाली आहे. आता आपण इथे वायरला गाठ मारून घेऊया. दोन मोत्यांच्या मधून वायर घेऊन गाठ मारायची आणि सुई 1-2 साईडच्या मोत्यांमधून गुंफून घ्यायची. आणि वायर कट करून टाकायची. जिथे जिथे थोडी जास्त वायर आहे ती पण कंप्लीट कट करून टाकायची. जिथे आपण मध्येच वायर बदललेली असती ती थोडीशी राहिली असेल तर कट करून घ्यायची. हे बघा, या अशा पद्धतीने आपली जाळी झाली की या अशा युपिना मिळतात. त्या युपिना अशा चारी कोपऱ्यांमध्ये आपण वळून घ्यायच्या. आणि आपल्या आंबाड्याला ही जाळी बसवायची. हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण हा असा आंबाडा जाळीचा, हे युपिना आपल्या ओवून घेतल्या केसामध्ये बसतात बरोबर व्यवस्थित. आणि ही अशा पद्धतीनं आपली ही आंबाड्याची जाळी पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मैत्रिणींनो. आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. मैत्रिणींनो, आपण जेव्हा जाळी आंबाड्यावरती खोचतो युपिनांनी त्यावेळेस आपण असा गोल गजरा पण बाजूनी लावून घेऊ शकतो किंवा मोत्याच्या माळा जरी 2 सोडल्या गोल गुंडाळल्या तरी छान दिसतात. तुम्ही ही जाळी नक्की करून बघा.